सगळं परफेक्ट आहे. मीठ तिखट व्यवस्थित आहे. फार खाल्लं बेस्ट सेलर वर्सेस हिडन जेम एपिसोड 2 साठी आज आम्ही आलोय हॉटेल श्रेयस आपटे रोडला. तर बघूया यांचा बेस्ट सेलर काय आहे आणि हिडन जेम काय आहे. आज आपल्याबरोबर आहेत राधिका चितळे. शी इज वन ऑफ द ओनर्स ऑफ हॉटेल श्रेयस. तर तुमची बेस्ट सेलिंग डिश काय आहे? बेस्ट सेलिंग थालीपीठ, भाजणीचे थालीपीठ. ओके. आणि तुमचं हिडन जेम काय आहे? पोळाचे पोहे कोकणी पदार्थ आहे. फळाचे पोहे, समथिंग इंटरेस्टिंग. तुम्ही पण ऐकला नसेल तर चला मग ट्राय करूया. आधी मी टेस्ट करतोय यांचं बेस्ट सेलर विच इज भाजणीचं थालीपीठ. त्याच्यावर चटणी पण आली आहे, दही, दाण्याचं कूट, तिखट असं आहे त्याच्यात. सो लेट्स सी. थालीपीठच गुड. थालीपीठात चुका होऊ शकत नाहीत युजली तरी, पण सगळं परफेक्ट आहे. मीठ तिखट व्यवस्थित आहे आणि चटणी पण छान आहे. आता हिडन जेम कोळाचे पोहे. हे आहेत पातळ पोहे, हा आहे पोह्याचा पापड आणि हा आहे कोळ किंवा काय म्हणता येईल याला, नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ असतो आणि त्याला वरनं फोडणी दिलेली असते. हे सगळं तुम्हाला मिक्स करून खायचं आहे. सो लेट्स ट्राय. छान जिरे कढीपत्ता अशी फोडणी आहे याला, मस्त. तर लेट्स टेस्ट. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. एकदम युनिक डिश आहे ही, व्हेरी टेस्टी. मी पण कधी खाल्ली नव्हती, पण खूपच छान आहे. म्हणजे असं गोड आंबट किंचित तिखट असं कॉम्बिनेशन आहे, पण स्नॅकिंगसाठी खूप छान आहे. आणि तुम्ही हे कुठल्याही मेन्यूमध्ये हे इन्क्लूड करू शकता. व्हेरी नाईस, गुड. फार खाल्लं रिपोर्ट कार्ड. थालीपीठ आणि कोळाचे पोहे दोन्हीची प्राईस 120 रुपयाचे. थालीपीठाची टेस्ट ऑब्व्हियसली 9 on 10. थालीपीठ कॅन नेवर गो रॉंग. आणि कोळाचे पोहे इज ऑल्सो 9 on 10. पण तुम्हाला जर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही आजच श्रेयसला व्हिजिट द्या आणि फक्त यांना एकदा आधी फोन करा, कारण कोळाचे पोहे बनवायला एक थोडासा वेळ लागतो. त्यामुळे त्यांना फोन करा आणि कळवा की तुम्ही कोळाचे पोहे खायला येत आहे. पण हिडन जेम इज द विनर फॉर मी. सो फार खाल्लं विनर आहे कोळाचे पोहे.